डॉक्टर प्रमोद महाजन आपल्यासोबत आहे. TNT सर्जन आहेत आणि त्यांबरोबर त्यांचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. आजची समस्या ही आहे की सर्वदूर आपण दारूचा समस्या वाढताना पाहतोय आणि बऱ्याचशा युवा पिढीमध्ये दारूची समस्या वाढत आहे आणि युवा लवकर आपल्या आयुष्यात अशक्त होत आहे आणि पालक परेशान आहे. अशा वेळेस आपल्याला अल्कोहोलिस्ट अनॉनिमस त्या अनाबिक मध्यस्थी ही संस्था प्रभावीपणे आपल्याला उपयुक्त विशेषतः पालकांनी आणि नातेवाईकांनी लक्षात ठेवावे की आपल्या नात्यामध्ये जर कोणाला मध्यस्थी समस्या असेल तर आपण अल्कोहोलिस्ट अनॉनिमस या संस्थेचा फायदा घ्यावा. अल्कोहोलिस्ट अनॉनिमस म्हणजे निनावी मध्यस्थीची संस्था मध्यस्थींसाठी मद्यमुक्तीसाठी मोफत काम करतो आणि त्यांना ज्यांना समस्या असेल त्या ज्यांच्या सर्वच्या व्यक्तींना समजेल त्यांनी स्क्रीनवर दाखवलेला फोन नंबर संपर्क करावा. आजच्या दिवशी पुणे फेलोशिपच्या अल्कोहोलिस्ट अनॉनिमसच्या 50वा वाढदिवस साजरा होता. हा सुवर्ण वाढदिवस साजरा होताना आपल्याला ह्या स्विचचा फायदा जास्तीच्या लोकांनी येणे गरजेचं आहे. आज पुण्याच्या फेलोशिपमध्ये जसे 66 ग्रुप आहेत पुण्याच्या वेगळ्या भागामध्ये की मध्यस्थींसाठी मदत करत आहे. तसेच 15 ग्रुप आहे महिलांचे ज्यांना अलानान म्हणतात शहराच्या विविध भागामध्ये. ते महिलांना ज्यांच्या मिस्टरांना किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांच्या नात्यामध्ये दारूची समस्या वेदांत काही मुलांना समस्या ते त्या स्त्रियांना मदत करतात की जेणेकरून आपल्या कुटुंबातील समस्या दारूबद्दलची चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात आणि दारूच्या समस्या पण दूर राहून घरामध्ये सुख शांती आणि समाधान निर्माण करते. आज आपण पाहतो की केवळ दारूची समस्या आहे का नाही, मोबाईलच्या व्यसनाची समस्या आहे, तंबाखूच्या व्यसनाची समस्या, ड्रग्सच्या व्यसनाची समस्या. अशा स्थितीमध्ये आपल्याला कुटुंबातील संस्कार सुधारायची गरज आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपसातील संवाद आणि आपसातील संबंध अधिक प्रेमळ आणि समाधानपूर्वक आणि एक प्रकारे पूर्ती निर्माण करण्याची गरज आहे. हे आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात घ्यावे. धन्यवाद. काय संदेश नेमका तुझे देणार की व्यसनापासून मुक्त होण्यासाठी एक लाईन मध्ये? आजच्या ह्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मी आपल्याला सांगण्याची इच्छा आहे की आपल्या ओळखीच्या की आपल्याला ज्यांना समस्या वाटते, ज्यांना दारूच्या ॲडिक्शनची समस्या आहे त्यांनी पूर्वी स्क्रीनवर दाखवल्या गेलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि त्यांच्या पाठीशी बरोबर त्यांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन घडवून आणावं आणि त्यांचं कौटुंबिक जीवन सुधारावं. आणि यासाठी आपण जेव्हा स्वतःहून प्रयत्न करा तेव्हा आपल्याला एक प्रकारची शक्ती मिळेल, समाधान मिळेल, आपलं आयुष्य एक प्रकारे उत्साही आणि समाधानी राहील. धन्यवाद.